मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या गुराढोरांना अनेक वेळा चाऱ्यासाठी भटकंती करावी लागते. सुग्रास झालं, ढेप झालं, याची किंमत रोज दिवसांदिवस वाढत चालली आहे. 20 ते 30 रुपये किलोच्या वरती यांची किंमत जाते. तर त्यावेळेस आपण गुराढोरांना एक दुसरा स्वस्त पर्याय खाद्यामध्ये काय देऊ शकतो? तर मित्रांनो, आज आपल्याकडे त्याचं उत्तर आहे. ते आहे हे अझोला. पण मित्रांनो, नेमकं हे अझोला म्हणजे काय? अझोला हे जे आहे, हे एक नेच्याचा प्रकार आहे. नेचा म्हणजे फर्न. तर हे पाण्यावरती तरंगणारं एक फर्न आहे, जे आपण आपल्या गुराढोरांना खाद्यपदार्थ म्हणून देऊ शकतो. पण यालाच नेमकं खाद्यपदार्थ म्हणून आपण का द्यावं? नेमकं आहे काय याच्यामध्ये? 10 ते 15% मिनरल मॅटर आहे. 25 ते 30% आपल्याला प्रोटीन युक्त असा आहार म्हणून आपण याला देऊ शकतो. त्यासोबतच मित्रांनो, याच्यामध्ये एक लायसिन कंटेंट असतो. लायसिन एक असा कंटेंट आहे मित्रांनो, जो दूध देणाऱ्या जनावरांमध्ये अनेक वेळा कमी आपल्याला दिसून आलेला आहे. ज्यामुळे दूध देणारे जे जनावर आहेत, त्यांचं उत्पादन आपल्याला घटलेलं दिसतं. तर आपण हे अझोला त्यांना ज्यावेळेस खाऊ घालू, त्यावेळेस त्याच्यामुळे जे दूध देणारे जनावर आहे, यांचं दुधाचं उत्पादन 15 ते 20% आपल्याला वाढलेलं दिसतं. कुठली गोष्ट किती जरी चांगली असली, तरी सुद्धा शेतीमध्ये ती आपल्या अर्थकारणात बसत आहे का, हे बघणं अतिशय महत्वाचं आहे. तर मित्रांनो, या अझोला आपल्याला प्रोडक्शन करण्यासाठी नेमकं खर्च काय येतो? तर साधारणपणे फक्त 2 रुपये प्रति किलो याचा आपल्याला जो खर्च आहे, तो पडत असतो. कुठे एक बाजूला ढेप आणि सुग्रास आहे, जे 30-40 रुपयापर्यंत आपल्याला किलो मागे खर्च पडतो, आणि कुठे हे अझोला आहे, जे आपल्याला फक्त 2 रुपयामध्ये उपलब्ध होतं. आणि विशेष म्हणजे याला तुम्ही आपल्या शेतामध्ये देखील आपण याचं उत्पादन घेऊ शकतो. मित्रांनो, अशीच अगदी विज्ञानपूर्ण जी शेतीची माहिती आहे, ती जाणून घेण्यासाठी आम्ही भूमिपुत्र चॅनलला फॉलो करा आणि नक्की शेअर करा.